Welcome students. I Vitthal Dhage from Dada Chaudhary Vidyalay, Ahmednagar. In the last period, you have learned grandpa's story, tit for tat. We have also studied some activities. Activity number 4 and activity number 5. The 4 and 5 activity, these activities are related to the pictures. So we have studied them very well also. Now, today, we are going to learn the remaining activity from Grandpa's story, Tit for Tat. The next activity is related to learning about language, that is nouns. So dear students, open your book and see the page number 21. There is a box. This box is about noun. विद्यार्थी मित्र, आपण मागील तासिकेला ग्रँडपा स्टोरी ही गोष्ट आपण शिकलो आणि या गोष्टीशी संबंधित असणारी ॲक्टिव्हिटी 4 आणि 5 या दोन्हीही ॲक्टिव्हिटी आपण मागील तासिकेला अभ्यासल्या. आज एक नवीन ॲक्टिव्हिटी भाषेच्या संदर्भातली आहे. तर पहा विद्यार्थी मित्रो, पान नंबर 21 वर एक बॉक्स दिलेला आहे. तो बॉक्स नाउन्स या संदर्भात दिलेला आहे. आता थोडंसं भाषे संदर्भात आपण शिकूया. नाउन्स म्हणजे मराठीमध्ये नाउन्सला नाम असे म्हणतात. रीड द फॉलोइंग वर्ड्स and then put them in a proper row in the table. Dear students, there is a list of words. Now I am going to read. So listen them carefully. The first word is camel. Second, jackal. Third, water. Then, village, farm, field, time, trick, treat. And now, come to the next list. The first one is habit, happiness, grandpa, friends, farmer, helpers, Radhika, stick, and last one is sugar cane. On the right side, there is a table. The table is shown in the pink color. Each row of the table contains some words. So I am going to read first. In the first row, the word is given people. In the second row, the word is given there animals. The third one is word is given there places. The fourth one is things we can feel, see, etc. And the last one is things we cannot touch, see, etc. You have to put these words in the proper row in the table. Now, dear students,
try to understand what I am going to say you. पहा विद्यार्थी मित्रो, इथे डाव्या साईडला काही शब्दांची यादी दिलेली आहे आणि उजव्या बाजूला जो गुलाबी रंगाचा टेबल दिलेला आहे त्या टेबलमध्ये आपल्याला जे लिस्ट मधील जे शब्द आहेत ते योग्य प्रकारे लिहायचे आहेत, त्यांचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. तर लिस्ट मधील जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दांना मराठीत काय म्हणतात ते जर मी तुम्हाला एकदा सांगितलं तर आपल्याला जो गुलाबी रंगाचा टेबल दिलेला आहे त्या टेबलमध्ये आपल्याला योग्य प्रकारे लिस्ट मधील शब्द भरता येतील, त्यांचं वर्गीकरण आपल्याला व्यवस्थित करता येईल. तर पहिला शब्द आहे कॅमल. कॅमल म्हणजे काय? उंट. बरोबर आहे. दुसरा शब्द आहे जॅकल. जॅकल म्हणजे काय? कोल्हा. तिसरा आहे वॉटर. वॉटर म्हणजे काय? पाणी. व्हिलेज मीन्स गाव. फार्म मीन्स शेतमळे. फील्ड मीन्स शेत. टाइम. टाइम या शब्दाला मराठीमध्ये काय म्हणतात किंवा टाइम या शब्दाचा मराठी अर्थ वेळ. ट्रिक. ट्रिक या शब्दाचा मराठी अर्थ युक्ती. आणि ट्रीट. ट्रीट या शब्दाचा मराठी अर्थ मेजवानी. नाउ कम टू द नेक्स्ट लिस्ट. द फर्स्ट वन इज हॅबिट. हॅबिट म्हणजे काय? मराठीमध्ये सवय. सेकंड वन इज हॅपीनेस. हॅपीनेस मीन्स आनंद. ग्रँडपा. ग्रँडपा मीन्स मराठीमध्ये आजोबा. फ्रेंड्स. फ्रेंड्स मीन्स मित्र. फार्मर. फार्मर मीन्स शेतकरी. हेल्पर्स. हेल्पर्स मीन्स मदतनीस किंवा नोकर. राधिका. राधिका हे काय? एका मुलीचे ठेवलेले नाव. स्टिक. स्टिक म्हणजे काय? काठी. आणि शेवटचा शब्द आहे शुगर केन. शुगर केन म्हणजे ऊस. नाउ कम टू द सेकंड टेबल. सेकंड टेबल मध्ये पीपल हा शब्द दिलेला आहे. पीपल या शब्दाचा मराठी अर्थ काय आहे? लोक. दुसरा कोणता शब्द आहे? ॲनिमल्स. ॲनिमल्स या शब्दाचा मराठी अर्थ आहे प्राणी. तिसरा शब्द आहे प्लेसेस. प्लेसेस या शब्दाचा मराठी अर्थ आहे स्थान. 4 नंबरची जी रो आहे दॅट इज अ फोर्थ रो. थिंग्स वी कॅन फील, सी एक्सेट्रा. अशा गोष्टी की ज्यांना आपण पाहू शकतो, स्पर्श करू शकतो. आणि लास्ट वन इज थिंग्स वी कॅनॉट टच, सी एक्सेट्रा. अशा गोष्टी की ज्यांना आपण स्पर्श किंवा पाहू शकत नाही. नाउ स्टुडंट्स, you have to classify all these words in the proper row in the table. म्हणजे विद्यार्थी मित्र, आता मी तुम्हाला लिस्ट मध्ये जे शब्द दिले होते
त्यांचा मराठी अर्थही सांगितलं आणि गुलाबी रंगाचा जो टेबल होता त्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं वर्गीकरण करायचं आहे त्यांचाही अर्थ आपल्याला समजला, लक्षात आला. सो फाइंड आउट विच वर्ड्स आर सुटेबल फॉर पीपल. तर पीपल या शब्दासाठी म्हणजे पीपल म्हणजे काय, लोक. लोक या शब्दासाठी लिस्टमध्ये जे जे काही शब्द आलेले आहेत ते कोणते कोणते शब्द योग्य आहेत ते आता आपण शोधूयात, ते आपण लिहूयात. फॉर पीपल, हिअर द वर्ड्स ग्रँडपा. ग्रँडपा मीन्स आजोबा. पीपल मध्ये येईल फ्रेंड्स. फ्रेंड्स म्हणजे काय, मित्र. पीपल मध्ये येईल म्हणजे लोक. पीपल म्हणजे काय, लोक. फार्मर. फार्मर म्हणजे काय, शेतकरी. पीपल या कॅटेगरीमध्ये येईल. हेल्पर्स. हेल्पर्स म्हणजे काय, मदतनीस. राधिका, एका मुलीचं ठेवलेलं नाव, कशामध्ये येईल, पीपल मध्ये येईल. अँड ॲड 2 more वर्ड्स फॉर द पीपल. अजून आपल्याला त्यामध्ये 2 शब्द असे जोडायचे की जे या लिस्टमध्ये नाही आहेत किंवा या लिस्टमध्ये नाही आहेत. तर कोणती येतील ते, बरोबर आहे, पोलीस आणि दुसरा ॲक्टर. सो ऑल दीज वर्ड्स आर सुटेबल फॉर द वर्ड पीपल. तर पीपल या शब्दासाठी लिस्टमध्ये हे सर्व शब्द काय आहेत, सुटेबल आहेत. नाउ कम टू द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज गिवन देअर ॲनिमल्स. आता ॲनिमल म्हणजे काय, तर ॲनिमल म्हणजे प्राणी. ॲनिमल म्हणजे काय, प्राणी. आता लिस्टमध्ये कोणते शब्द आहेत की जे प्राण्यांसाठी वापरलेले आहेत, तर यू हॅव टू राईट वर्ड्स विच आर गिवन. तर 2 शब्द आहेत, कोणते, कॅमल अँड जॅकल. कॅमल आणि जॅकल. कॅमल म्हणजे काय, उंट. जॅकल म्हणजे काय, कोल्हा. हे 2 शब्द प्राण्यांसाठी वापरलेले, म्हणून आपण ॲनिमलच्या समोर हे 2 शब्द लिहिणार आहोत, कॅमल अँड जॅकल. अँड ॲड 2 more वर्ड्स ॲज दे आर. अजून 2 शब्द कोणते आपण लिहू शकतो, लायन अँड टायगर. लायन अँड टायगर. लायन म्हणजे काय, सिंह. टायगर म्हणजे वाघ. हे दोन्ही काय आहेत, प्राणी आहे. तर प्राणी या कॅटेगरीमध्ये प्राणी या वर्गामध्ये हे दोन्ही शब्द बसतात. चल नेक्स्ट टू द, नाउ कम टू द नेक्स्ट पॉइंट. फॉर द प्लेसेस. द प्लेसेस मीन्स व्हॉट, प्लेसेस. प्लेसेस म्हणजे काय, स्थान. स्थान किंवा जागा. स्थान किंवा जागा. आता लिस्टमध्ये या स्थानासाठी किंवा जागेसाठी कुठले शब्द बसणार आहेत, तर नाव राईट डाऊन. व्हिलेज. व्हिलेज म्हणजे काय, गाव. स्थान दाखवतं. फार्म. फार्म म्हणजे काय, शेतमाळा. काय दाखवतं, स्थान. अँड नाव फील्ड. फील्ड म्हणजे काय, शेत. हे सुद्धा काय दाखवतं, स्थान दाखवतं, जागा दाखवतं. अँड ॲड 2 more वर्ड्स दॅट दे आर. किंवा अजून 2 शब्द आपल्याला त्यामध्ये लिहायचे. तर 2 शब्द कोणते सांगू शकाल आपण, यस बरोबर. वन इज टेम्पल अँड सेकंड वन इज सिटी. टेम्पल म्हणजे काय, देव, आणि सिटी म्हणजे काय, शहर. तर हे दोन्ही शब्द प्लेसेस या कॅटेगरीमध्ये येतात, म्हणून आपण ते दोन्ही शब्द त्याच्या समोर लिहिलेत. नाउ कम टू द 4th कॉलम. थिंग्स वी कॅन फील, सी एक्सेट्रा. अशा काही ज्या गोष्टी आहेत की ज्यांना आपण पाहू किंवा स्पर्श करू शकतो. पाहू शकतो आणि स्पर्शही करू शकतो. सो नाउ लेट्स द लिस्ट.
नाउ राईट डाऊन. वॉटर. वॉटर मीन्स व्हॉट? पाणी. पाण्याला आपण पाहू शकतो, स्पर्श करू शकतो. नाउ नेक्स्ट वन इज स्टिक. स्टिक म्हणजे काय? काठी. काठीला आपण पाहू शकतो, स्पर्श करू शकतो. लास्ट वन इज व्हॉट? शुगर केन. शुगर केन मीन्स व्हॉट? ऊस. ऊस हा पाहू शकतो आणि त्याचा स्पर्श करू शकतो. आणि अजून दोन शब्द मीन्स अँड ॲड टू मोर वर्ड्स दॅट दे आर व्हॉट? द वन इज ट्री. ट्री म्हणजे व्हॉट? झाड. झाडाला आपण पाहू शकतो आणि स्पर्श करू शकतो. आणि सेकंड वन इज धिस वन. धिस वन इज व्हॉट? टेबल. टेबल. टेबल म्हणजे काय? टेबल. टेबलला आपण पाहू शकतो, स्पर्श करू शकतो. तर अशा ज्या गोष्टी होत्या की ज्या गोष्टींना आपण पाहू शकतो किंवा स्पर्श करू शकतो, असे आपण लिहिलं इथे. फर्स्ट वन इज वॉटर, स्टिक, देन शुगर केन, and add more towards the tree and table. And now come to the last column, things we cannot touch, see, etc. Means what? अशा गोष्टी की ज्यांना आपण स्पर्श किंवा पाहू शकत नाही. तर write down all words which are remaining in the list. So write down. First word is that what? Time. स्पर्श नाही करू शकत. Another words are trick. ट्रिक म्हणजे युक्ती, नाही स्पर्श करू शकत. ट्रिक. ट्रीट. ट्रीट मीन्स व्हॉट? मेजवानी, नाही आपण स्पर्श करू शकत. हॅबिट. हॅबिट म्हणजे सवय, नाही स्पर्श करू शकत. हॅपीनेस. हॅपीनेस मीन्स व्हॉट? आनंद, नाही स्पर्श करू शकत. अँड ॲड टू मोर वर्ड्स फॉर द लास्ट रो. अजून दोन शब्द आपण त्यामध्ये ॲड करूयात. तर द फर्स्ट वन इज एअर. एअर म्हणजे काय? हवा. हवा आपण नाही स्पर्श करू शकत. अँड सेकंड वन इज माइंड. माइंड म्हणजे काय? मन. मनाला सुद्धा आपण स्पर्श करू शकत नाही. तर ह्या सगळ्या जे काही शब्द होते ते आपण कशात लिहिणार आहोत? थिंग्स वी कॅनॉट टच, सी, एक्सेट्रा. तर अशा गोष्टी की ज्यांना आपण स्पर्श करू शकत नाही. सो डिअर स्टुडंट्स, we have studied here learning about language. This activity is related to nouns. So you remember the words in the table above are together known as nouns in English. म्हणून आपण या ज्या गुलाबी रंगाच्या टेबलमध्ये जेवढे शब्द आपण भरलेले आहेत किंवा लिहिलेले आहेत, या सगळ्या शब्दांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात? नाउन्स म्हणतात. काय म्हणतात? नाउन्स. स्टुडंट्स, मूव ऑन पेज नंबर 22. दॅट इज सेंटेन्स बोर्ड. डिअर स्टुडंट्स, what does this activity says? So let's see. Now I am going to read first all these words which are given in that. Listen. Using words in the neighboring boxes, try to make as meaningful sentences as you can. For example, they jump down. What? They jump down. Second, has she solved puzzles? Second is what? Has she solved puzzles? And third one is you can do it. You can do it. Now students, I am going to read all these words that is given in the box. Listen it carefully. I am going to read all these words in vertically. So let's listen. So see the box.
म्हणजे विद्यार्थी मित्र, आपण सेकंड जी ऍक्टिव्हिटी आहे, जी सेंटेन्स बोर्ड या संदर्भात इथं दिलेली आहे, ती आता आपण इथे पाहणार आहोत. इथे एक बॉक्स दिलेला आहे किंवा टेबल दिलेला आहे आणि या टेबलमध्ये खूप सारे शब्द इथं दिलेले आहेत. तर या शब्दांपासून त्यांनी आपल्याला काय सांगितलं, ट्राय टू मेक ॲज मिनिंगफुल सेंटेन्सेस ॲज यू कॅन. याच शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य तुम्हाला इथं बनवायची आहेत. तर मी प्रथमतः ते व्हर्टिकली म्हणजे उभ्या लाईन्समध्ये हे सगळे शब्द वाचतो. तुम्ही ते नीट ऐका. कोणत्या शब्दाचा उच्चार काय आहे, कसा आहे, हे आता आपण इथे बघूया. सो लेट्स लिसन. द फर्स्ट वन इज डीड, डज, डू, can, will, have, has. Second column, they, I, it, you, he, she, we. Now come to the third column, jumped, flew, tried, whacked, sing, read, solved. Now come to the last, that is the fourth column. The first one is down, away, up, hard, softly, books, and then puzzles. विद्यार्थी मित्रो, या बॉक्समध्ये जे काही शब्द दिलेले आहेत त्या शब्दांपासून तुम्हाला एक अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. उदाहरणार्थ इथे 3 वाक्य दिलेली आहेत. तर आपणही काही त्यामध्ये अजून वाक्य बनवणार आहोत. ती वाक्य कशी बनवायची ते आपण आता इथे शिकणार आहोत. For this activity means sentence board, there are given 4 columns contain some words. First, if you want to make questions, then first select any word from the first column. For example, we choose the word will. Then select any word from the second column. So we select here the word you. Then select any suitable words from the remaining column. So we select here the word sing and second one is softly. So we make here a meaningful sentence, will you sing softly. विद्यार्थी मित्रो, जर तुम्हाला वाक्य जर बनवायचं असेल तर या बॉक्स मधला जो पहिला कॉलम आहे या पहिल्या कॉलम मधले कुठलाही एक शब्द तुम्ही निवडायचा आहे. उदाहरणार्थ आपण इथे एक शब्द निवडला आहे, will. नंतर दुसऱ्या कॉलम मधला कुठलाही एक शब्द आपल्याला निवडायचा आहे. म्हणून आपण दुसऱ्या कॉलम मधून शब्द निवडलाय यू. त्यानंतर कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 4 मधून आपल्याला कुठलाही एक शब्द निवडायचा आहे. तर कॉलम नंबर 3 मधून सिंग हा शब्द आपण निवडला आणि कॉलम नंबर 4 मधून सॉफ्टली हा शब्द आपण निवडला.
म्हणून एक अर्थपूर्ण वाक्य प्रश्नार्थक असं सुरू आपण तयार केलं ते म्हणजे विल यू सिंग सॉफ्टली, आणि हे वाक्य आपण इथे बनवलं. विथ द हेल्प ऑफ टेबल we make here some sentences. They are as: we tried hard, has it flew away, does he read books, and the last one is we have tried hard. अशा पद्धतीची खूप सारी वाक्य तुम्ही बनवू शकता. वन थिंग, the first letter of a sentence is always a capital letter. Your sentence will end with either a full stop or a question mark. पण विद्यार्थी मित्रो, तुमच्या इथे असं लक्षात आलं असेल की आपण जी बनवलेली वाक्य आहेत त्या सर्व वाक्यांची सुरुवात कॅपिटल लेटरनं झालेली आहे. जर वाक्य विधानार्थी असेल तर पूर्णविराम, जर वाक्य प्रश्नार्थक असेल तर प्रश्नचिन्ह, आणि हो, वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरनच व्हायला हवी. हे मात्र इथं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. तर विद्यार्थी मित्र, स्टडीड हिअर द सेकंड ऍक्टिव्हिटी, दॅट इज अ सेंटेन्स बोर्ड. We have actually construct 5 to 6 sentences here, but remaining sentences you have to construct yourself by using these words. But remember one thing, that whenever you construct or write sentence, the first letter of the sentence is always in capital, and according to the sentence you have to put full stop or question mark at the end of the sentence. So we have studied here second activity or completed here. Now come to the third activity, that is also related to learning about language, and it is related to pronouns. I am going to read now. Now read the words in the second column of the sentence board. Now read the words in the second column of the sentence board. They are called pronouns. Pronouns are words that stand for nouns. मराठीत नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दांना आपण सर्वनामे म्हणजेच इंग्रजीमध्ये प्रोनाउन्स असं त्यांना म्हणतो. They are used when we know what nouns we are talking about. म्हणजे विद्यार्थी मित्रो, 3 नंबरची ऍक्टिव्हिटी आपण समजून घेत असताना आपल्याला 2 नंबरची ऍक्टिव्हिटी जी सेंटेन्स बोर्डच्या संदर्भात आहे, तर पुन्हा आपल्याला सेंटेन्स बोर्डकडे जावं लागेल आणि सेंटेन्स बोर्डच्या दुसऱ्या स्तंभातील जे शब्द आहेत ते शब्द वाचल्यानंतर या शब्दांना प्रोनाउन्स म्हणतात. काय म्हणतात? प्रोनाउन्स. प्रोनाउन्स म्हणजे काय? सर्वनामे. तर ते शब्द म्हणजे प्रोनाउन्स. तर ती सर्वनामे किंवा प्रोनाउन्स कोणती आहेत ती प्रथम आपण समजून घेऊयात, वाचूयात. तर सेकंड नंबरच्या ऍक्टिव्हिटीमध्ये म्हणजे सेंटेन्स बोर्डवरती सेकंड नंबरचा जो कॉलम आहे त्या कॉलम मध्ये जे शब्द दिलेले आहेत त्यांना काय म्हणतोय आपण? प्रोनाउन्स. तर ते कोणते ते वाचतो.
they, I, it, you, he, she, and the last one is we. या सर्व शब्दांना प्रोनाउन्स म्हणजेच काय म्हणतो आपण, सर्वनामे. नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दांना सर्वनाम म्हणतात. नाऊ लिस्ट द इंग्लिश प्रोनाउन्स. आपण इंग्लिश जी सर्वनाम आहे त्यांची जरा लिस्ट करूया. तर आय, वी, यू, ही, शी, इट, and the last one is they. So write equivalent pronouns in your mother tongue against each. तर विद्यार्थी मित्रो, प्रथम आपण आय, वी, यू, ही, शी, इट, दे ही इंग्रजी सर्वनामे लिहा. नंतर त्या प्रत्येकासमोर तुमच्या मातृभाषेतील समानार्थी सर्वनामे लिहा. तर विद्यार्थी मित्र, तुम्हाला माहितच आहे की या सर्व शब्दांना काय म्हणतो आपण, सर्वनाम. सो लेट्स राईट इन मराठी. आय, आय मीन्स इन मराठी मी. एक्झाम्पल काय, आय वॉश माय हँड. एक्झाम्पल काय, आय वॉश माय हँड. सेकंड वन इज यू. यू मीन्स व्हॉट, तू किंवा तुम्ही. फॉर एक्झाम्पल, यू विल वेक द फार्मर. एक्झाम्पल व्हॉट, यू विल वेक द फार्मर. थर्ड वन इज ही. ही मीन्स व्हॉट, तो. फॉर एक्झाम्पल, he was doing his work carefully. I repeat it once again. For example, he was doing his work carefully. The last one is she. She means what, ती. For example, she goes to school. म्हणजे ती शाळेत जाते. In this way you use these pronouns in your sentence. Now come to the next. It means what, ते. We means what, आम्ही. आणि they means what, ते, त्या, ती. So I repeat once again. I is used for me. You means तू किंवा तुम्ही. He means तो. She means ती. It means ते. We means आम्ही. आणि they means ते किंवा त्या किंवा ती. सर्वनाम इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये शिकलो. ती चांगली पाठ करायची, लक्षात ठेवायची आणि आपल्या छोट्या छोट्या वाक्यांमध्ये या सर्वनामांचा उपयोग करायचा. So dear students, we have finished here. Remaining activities which are given on the page number 21 and 22 from Grandpa Story Tit for Tat. So I stop my lecture here. The next we will learn the next topic. But remember one thing, stay home, stay safe. Thanks.